नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन कॉन्सेप्टमध्ये। मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांची जयंती ही येत आहे, तर त्यानिमित्ताने आपण हे बॅनर बनवलेलं आहे। बघू शकता तुम्ही बॅनर कसं झकास झालेलं आहे। याचं मटेरियल मी तुम्हाला दिलेलंच आहे आणि ही बॅनर एडिटिंग सुरू करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर त्या चॅनलला फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन मटेरियल हे अपलोड करत असतो। तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून घेतलेलं आहे। तर 3 डॉटवर जाऊन इमेजची किंवा कॅनव्हासची जी साईज आहे ती आपल्याला 1:1च्या रेशोमध्ये म्हणजेच 5000 × 5000 अशी सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, हे सिलेक्ट करून झाल्यानंतर सिम्पली ओके प्रेस करून डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते आपण इथनं डिलीट करून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी मित्रांनो, गॅलरीमधनं जे मी बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसरं कुठलं बॅकग्राऊंडसुद्धा इथं यूज करू शकतात। त्याची PLP फाईलसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो, PLP आणि PNG या दोन्ही फाईल्सचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्येच आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला पासवर्ड नक्की सापडेल। तर तो पासवर्ड टाकून तुम्ही मटेरियल हे एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि तुम्हाला हवं तसं ते तुम्ही एडिट करून आपलं बॅनर हे रेडी करू शकतात। मित्रांनो, एकदम सिंपल वेमध्ये बॅनर एडिटिंग करत असतो आपण। बघू शकता तुम्ही आपल्या प्रत्येक बॅनरमध्ये सिंपलच वेने आपण बॅनर बनवत असतो। मित्रांनो, बॅनर जर आवडलं तर बॅनरला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर शेवटची लेअर झाल्यानंतर मित्रांनो, फायनली आपण हे बॅनर इथनं सेव्ह करून घेऊया आणि त्याची क्वालिटी जी आहे ती अल्ट्रा करून घेऊया आणि सिम्पली इथनं सेव्ह करून घेऊया। तर बॅनर सेव्ह केल्यानंतर मित्रांनो त्याची क्वालिटी एन्हान्स करायसाठी आपण AI फोटो एन्हान्सर या ॲपचा उपयोग करत असतो।
तर ते ॲप आपण आता इथं ओपन करून घेऊया। हे ॲप इझिली प्ले स्टोरला उपलब्ध आहे, तर तुम्हीसुद्धा ते डाउनलोड करा आणि आपल्या इमेजची जी क्वालिटी आहे ती इन्हान्स करायला याच्याने मदत मिळते।